नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कला भारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता फर्स्ट राऊंड संपलेला आहे आणि फर्स्ट राऊंड संपल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी ही विचारणा केलेली आहे की फर्स्ट राऊंडचं एक्सटेन्शन अजून मिळेल का। विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात हा व्हिडिओ तयार करेपर्यंत कोणतेही नोटिफिकेशन अद्याप आलेलं नाही, त्यामुळे फर्स्ट राऊंडच्या संदर्भातलं डेट एक्सटेंड होईल किंवा नाही हे आत्ता सांगता येत नाही। मात्र दरवर्षीचा एक अनुभव असा आहे की काही वेळेस काही राऊंडच्या डेट जे आहे त्या एक्सटेंड होत असतात। तुर्तास आपण वाट पाहूया की नंबर 1 राऊंड जो आहे त्याची एक्सटेंड डेट जी आहे ती होईल किंवा नाही। मात्र विद्यार्थी मित्रांनो, सेकंड राऊंडला जाताना जी काही आपण फर्स्ट राऊंडच्या वेळेस चुका केलेल्या आहेत किंवा ज्या गोष्टी सबमिशनच्या बाकी आहेत किंवा ज्या ज्या गोष्टींचा आपण क्लेम करू शकतो असे सर्व डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत किंवा प्रो फार्मा कोणते आहेत या संदर्भातला विचार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। मात्र हा व्हिडिओ पुढे घेऊन जाण्याअगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया करून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा। विद्यार्थी मित्रांनो, आपण सीईटी सेलच्या वेबसाईटवर आपण गेलो तर या प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी येतो। त्यानंतर ॲडमिशन प्रोसेस जी आहे, ज्या ठिकाणी मी बाण दाखवलेला आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। प्रत्येक जो विंडोज जो आहे किंवा स्क्रीन जी आहे ती काळजीपूर्वक या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे। जर आपल्याला खूप छोटी अक्षर असेल तर तुम्ही व्हर्टिकलमध्ये सुद्धा ती पाहू शकता। आता यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण ज्या संदर्भात व्हिडिओ तयार करीत असतो किंवा ज्या विषयावर आपण तयार करीत असतो तो म्हणजे बीएडच्या संदर्भात आणि बीएडच्या संदर्भातली बरीचशी माहिती ही इतर प्रोफेशनल असणाऱ्या कोर्सला सुद्धा लागू असते। आता बीएडवर क्लिक केल्यानंतर जे काही कॅप राऊंडच्या संदर्भात जी डेट होती ती होती 20 तारीख। आता खरं तर 20 तारीख होऊन गेलेला आहे आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी पाहून तपासणी केली की त्या संदर्भात काही एक्सटेंड आलेला आहे का, तर एक्सटेंड त्या संदर्भात आलेला नाही। मात्र आपण तुर्तास वाट पाहूया की एक्सटेंड डेट होती किंवा नाही। विद्यार्थी मित्रांनो, आता सेकंड राऊंडला जाताना सुद्धा हा महत्त्वाचा एक भाग आहे। सगळ्यात एक महत्त्वाचा गोष्ट त्या ठिकाणी असते ती म्हणजे कॅन्डिडेचर। आता तुम्ही कॅन्डिडेचर म्हणजे तुमचा विद्यार्थीपणा जो आहे किंवा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून कोणत्या क्लेममधले विद्यार्थी आहेत ही सांगणारी ही प्रोसेस। आता विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी या ठिकाणी एक कॉमन सूचना दिलेली आहे, जर तुम्ही कॅप राऊंड भरत आहात किंवा सेकंड असेल, थर्ड असेल किंवा कॉलेज लेवलवर असेल तर या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अपेक्षित आहे। FY, SY, TY, डिग्री मार्क मेमो, त्यानंतर डिग्री जे काही कॉन्व्होकेशन ते असेल तर त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं, त्यानंतर CET स्कोअर कार्ड, त्यानंतर CET ॲप्लिकेशन फॉर्म, डोमेसाईल, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या मुलांसाठी त्या ठिकाणी गरजेच्या आहे। आता या ठिकाणी टाईप A, टाईप B, टाईप C असं जे म्हटलेलं आहे तर कॅन्डिडेचर जर टाईप A मध्ये असेल तर तो महाराष्ट्राचा असतो, त्या ठिकाणी डोमेसाईल आवश्यक आहे, बर्थ सर्टिफिकेट आवश्यक आहे किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट त्या ठिकाणी आवश्यक आहे, ज्यामध्ये डेट ऑफ बर्थचा पुरावा आहे, असे सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी कॅन्डिडेट A साठी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। कारण का, डोमेसाईल जर महाराष्ट्राचा असेल तर त्याचा क्लेम जो आहे तो त्या ठिकाणी राहत असतो। या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉलेज अलॉट होण्याच्या संदर्भात तुमचा क्लेम कसा आहे यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट टाईप B म्हटलेलं आहे। आता याच्यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे किंवा फादर असेल किंवा ऑब्लिक मदर असेल किंवा कॅन्डिडेटचं कोणताही एक व्यक्ती जी महाराष्ट्राची रहिवासी असेल तर अशांसाठी B या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता C टाईप ऑफ कॅन्डिडेट जे आहे त्याला म्हटलेलं आहे की सर्टिफिकेट्स फ्रॉम द एम्प्लॉयर, त्यांनी प्रो फार्मा A भरायचा आहे जो कॅन्डिडेट महाराष्ट्र स्टेट C मध्ये बसतो। म्हणजे काय की कॅन्डिडेट हा एक तर सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा इतर जे काही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या आधिपत्याखाली तो पोस्ट झालेला आहे किंवा तो नोकरीला आहे महाराष्ट्रामध्ये। मग अशांसाठी C कॅन्डिडेट, कारण तो नोकरीच्या निमित्ताने आहे त्यामुळे ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी गृहीत धरावं लागणार आहे महाराष्ट्रातील कॅन्डिडेट म्हणून। आता ज्याचा कॅन्डिडेट D आहे असे विद्यार्थी जे आहे त्यांना प्रो फार्मा B1 भरायचा आहे। यामध्ये काय म्हटलेलं आहे, सर्टिफिकेट फ्रॉम द एम्प्लॉय इन प्रो फार्मा B1 सिटिंग दॅट फादर ऑर मदर, आई किंवा वडील ऑफ द कॅन्डिडेट हू इज इन महाराष्ट्र स्टेट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट
किंवा गव्हर्नमेंट अंडरटेकिंग एम्प्लॉई जर असेल तर त्यांनी B1 फॉर्म्युला त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. आणि असे काही विद्यार्थी जे काही इव्हिडन्स फ्रॉम द रिटायर्ड एम्प्लॉई सिटिंग इन द प्लेस ऑफ सेटलमेंट इन प्रोफॉर्मा बिंग, समजा महाराष्ट्रातील आउट ऑफ महाराष्ट्रातील कॅन्डिडेट आहे किंवा दुसरा आहे परंतु महाराष्ट्र स्टेटमध्येच सर्व्हिसला होते आणि इथंच रिटायर झाले आणि इथंच सेटल झाले, तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोफॉर्मा बी या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर प्रोफॉर्मा ई जे आहे ते यांनी या संदर्भात या ठिकाणी म्हटलेलं आहे की जो काही बॉर्डर एरिया आहे डिस्प्युटेड, जसं कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या संदर्भात असेल तर अशा डिस्प्यूट एरियामध्ये जर तो विद्यार्थी राहत असेल तर त्यांनी G1 हा प्रोफॉर्मा त्या ठिकाणी भरणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्टिफिकेट स्टेटिंग दॅट द मदर टंग ऑफ द कॅन्डिडेट इज मराठी, परंतु डिस्प्यूट एरियामधला तो आहे तर यांनी प्रोफॉर्मा G2 भरणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग जे विद्यार्थी बॅकवर्ड क्लासचे असतील, SC असेल, ST असेल, परंतु त्यांनी स्टेट ऑफ महाराष्ट्रामधले ते आहे, मग त्यांच्यासाठी जनरल आहे की कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे किंवा तुमचं ट्राईब सर्टिफिकेट आहे, या सगळ्या गोष्टी त्या अनुषंगाने या ठिकाणी महत्त्वाच्या आहे. काही OBC कॅन्डिडेट जे असतील, VJ असेल, DT असेल, NT असेल, B असेल, C असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या ठिकाणी महत्त्वाचं आहे. असे विद्यार्थी जर नॉन क्रिमिलेअरमधून जर येणार असेल तर त्याची तारीख 31 मार्च 2024 असणं अपेक्षित आहे. शिवाय काही विद्यार्थी जर इकॉनॉमिकली विकर सेक्शनमध्ये जर असेल, EWS मध्ये जर असेल तर त्यांनी विकर सेक्शनचं इलिजिबिलिटी पात्रता करणारं प्रमाणपत्र त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर काही माजी सैनिक असेल किंवा एक सर्व्हिसमॅन असेल, डिफेन्स सर्व्हिसमध्ये ते असेल तर त्यांनी प्रोफॉर्मा C जो आहे तो या ठिकाणी भरणं गरजेचं आहे. किंवा डोमेसाईल सर्टिफिकेट जर आई किंवा वडील यापैकी एक सर्व्हिसमॅनमध्ये असेल एखादा व्यक्ती तर तो डोमेसाईल महाराष्ट्र स्टेटचा तो त्या ठिकाणी देऊ शकतो असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर ॲक्टिव्ह डोमेसाईल डिफेन्स कॅन्डिडेट, डिफेन्समधले असणारे व्यक्ती जे आहेत त्यांनी हे काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. प्रोफॉर्मा C त्यांनी गरजेचं आहे. डिफेन्स 2, त्यानंतर डिफेन्स 3 मध्ये सुद्धा काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांना सुद्धा प्रोफॉर्मा C जो आहे तो या ठिकाणी भरून देणं गरजेचं आहे. यानंतर काही विद्यार्थी काही डिसॅबिलिटी कॅन्डिडेट असेल, दिव्यांग असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी काही प्रोफॉर्मा जे आहे ते ठिकाणी दिलेलं आहे. शिवाय काही सर्टिफिकेट जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला प्रोड्यूस किंवा दाखल करावे लागणार आहे. जे विद्यार्थी जम्मू काश्मीर मायग्रंट असतील अशांसाठी सुद्धा प्रोफॉर्मा J या ठिकाणी आहे. मग J कशाला आहे, K कशाला आहे, L कशाला आहे, तर त्या अनुषंगाने आपण कुठे ॲप्लिकेबल होतो हे पाहणं गरजेचं आहे. शिवाय विद्यार्थी मित्रांनो, काही मायनॉरिटीचे विद्यार्थी असेल आणि त्यांना वाटत असेल की आपण मायनॉरिटीमधून क्लेम करणं गरजेचं आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोफॉर्मा O आहे. आणि प्रोफॉर्मा O किंवा त्यांनी वेगवेगळे दिलेलं आहे. लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये ती गोष्ट मेन्शन पाहिजे, रिलिजन किंवा मदर टंग त्या ठिकाणी पाहिजे, डोमेसाईल सर्टिफिकेट विद्यार्थ्यांचं महाराष्ट्राशी संबंधित पाहिजे, अशा काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 15 नंबरवर जे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते सर्टिफिकेट्स फॉर ऑर्फन कॅन्डिडेट. जर विद्यार्थी अनाथ असेल तर त्या अनाथ असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा रिझर्वेशनसाठी किंवा क्लेमसाठी त्या ठिकाणी यावं लागतं, द्यावं लागतं. आणि ऑर्फन असणारं प्रमाणपत्राच्या संदर्भात जे रिजनल डिप्युटी कमिशनर त्या ठिकाणी देतात वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यांच्या केंद्रामार्फत, तर असे सर्टिफिकेट्स त्या ठिकाणी क्लेमसाठी देणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा एक सॅम्पल आहे प्रोफॉर्माचा. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा प्रोफॉर्मा भरायचा कशाला. जर तुम्हाला एखाद्या जागेवर किंवा ॲडमिशन प्रोसेसमध्ये रिझर्वेशन किंवा मला मिळालं पाहिजे याचा क्लेम जर पाहिजे असेल तर या प्रकारचे जे काही डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला क्लेम त्या ठिकाणी करावे लागणार आहे. आणि सेकंड राऊंडला जाताना ही काळजी या ठिकाणी घेणं गरजेचं आहे की या संदर्भात जर आपण कुठे ॲप्लिकेबल असू तर एक प्रकारे सगळी माहिती इंटरनेटवर आहे, वेबसाईटवर दिलेली आहे. आणि त्या इन्फॉर्मेशन मॅन्युअलमध्ये जा, त्या ठिकाणी सगळे प्रोफॉर्मा आहेत, ज्या गरजेचे प्रोफॉर्मा असेल त्याची प्रिंटआउट घ्या, जे काही सही शिक्के त्या ठिकाणी आवश्यक आहे ते सही शिक्के घ्या आणि पुन्हा ते ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस अपलोड करणं गरजेचं आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा. आणि जाता जाता पुन्हा एकदा मी हे सांगेल की फर्स्ट राऊंडच्या संदर्भात जर काही नोटिफिकेशन आलं तर नक्कीच या व्हिडिओच्या स्क्रोलिंगमध्ये तो मी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. पुन्हा एकदा
आपण हा व्हिडिओ सगळा पाहिला. मला कल्पना आहे थोडासा मोठा झालेला आहे, मात्र लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मला परवानगी द्या. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.